सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आपण याच्यापूर्वी विदारण म्हणजे अपक्षय काय काय नाही ते पाहिलं का? पाहिलं। आज आपण त्यातला एक प्रकार पाहूया। कोणता? तर कायिक अपक्षय, फिजिकल विदरिंग किंवा मेकॅनिकल विदरिंग। तर आज आपण बघून घेऊया की कुठले कुठले कारण आहेत, है ना? कुठल्या कारणांमुळे आपल्याला कायिक अपक्षय किंवा कायिक विदारण दिसून येते, कुठल्या खडकांवर कशा प्रकारे, किती प्रकारचे कायिक अपक्षय आहेत, आलं की नाही लक्षात? तर ते सर्व पाहून घेऊया। चला मग, तुम्हाला भी माहित आहे चलण्यापूर्वी आपण काय करतो, दोन प्रश्न यास डोक्यात घुसवतो। तर पहिला प्रश्न कोणासाठी? यास, बरोबर आहे। अरे यार हुशार दोस्ता, तुम्हाला माहित आहे तुमच्याचसाठी पहिला आहे उष्ण वाळवंटामध्ये। कुठं? उष्ण वाळवंटामध्ये। लक्षात ठेवा, वाळवंट दोन प्रकारचे राहते बरोबर, नाही तर गडबड कराल। अधिक दैनिक तापमान कक्षा, अधिक दैनिक तापमान कक्षा या कारणामुळे कोणत्या प्रकारचे विदारण किंवा अपक्षय आढळून येते? Which type of withering identified in the hot deserts due to high diurnal temperature range? A. गट विघटन ब्लॉक डिसइंटिग्रेशन, ब. कणीय विघटन ग्रॅन्युलर डिसइंटिग्रेशन, तिसरं क. शीर्णन विघटन शॅटरिंग डिसइंटिग्रेशन। तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे, ऑप्शन तुम्हाला ओळखायचे आहेत। ओके, ठीक आहे। दुसरा प्रश्न खडकांचे अपपर्णाचे कारण कोणते? व्हॉट इज ऑर आर द रिझन्स ऑफ एक्सफोलिएशन ऑफ अ रॉक्स? अ. अधिक दैनिक तापमान कक्षा, हाय डायurnal टेम्परेचर रेंज, ब. वारा विंड, क. पाऊस रेन। कुठला आहे रे बाबा ते आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर आता असे जे प्रश्न येते कॉन्सेप्ट, ते समजण्यासाठी आणि अचूक उत्तर देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आता? यस, व्हिडिओ एकदम सिरियसली, टेन्शन फ्री आणि फुल फोकस न समजून घ्यावं लागेल। चला मग बस बाबा, चलाच म्हणजे चलाच। बघा, कायिक अपक्षय किंवा फिजिकल विदरिंग और मेकॅनिकल विदरिंग है ना, कशामुळे होते? तर घटक लक्षात घ्या, तापमान भिन्नता टेम्परेचर व्हेरिएशन, दुसरा आहे गोठण प्रक्रिया फ्रॉस्ट ऍक्शन, तिसरा आहे वारा विंड, चौथा आहे अनलोडिंग ऑफ सुपर इन्कम्बंट प्रेशर उपरिस्थ दबावाचे विभारण, आणि सोबतच तापमान भिन्नतेसोबत अधिक करून घ्या, तापमान भिन्नतेसोबत अधिक करून घ्या जर पाऊस पडला हलका फुलका। कसा? हलका फुलका म्हणजे कसे? रेन शॉवर। काय आहे? रेन शॉवर्स। असं जर दिसले, किती घटक झाले आता? किती घटक झाले? तापमान भिन्नता, टेम्परेचर व्हेरिएशन म्हणजे सकाळचं दुपारचं रात्रीचं तापमान, याच्यामध्ये जबरदस्त फरक, त्याला आपण डायurnal टेम्परेचर रेंज म्हणतो। दैनिक तापमान कक्षा ही खूप मोठी असेल, म्हणजेच कसं? तर असं पकडून घ्या, दुपारचं तापमान आहे 40 डिग्री आणि रात्रीचं तापमान आहे 2, 3, 4, 5 डिग्री सेल्सिअस। हे एवढं मोठा डिफरन्स है ना, तर त्याच्यामुळे होतो जो लोचा, तो आहे फिजिकल विदरिंग। सोबत पाऊस असा भरभक्कम म्हणला काही तर नाही, शिंतोडे पावसाचे रेन शॉवर्स काय, तर त्याच्यामुळे ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे, एक तर टेम्परेचर व्हेरिएशनमुळे, त्याच्यामुळे एक प्रकारचं कायिक अपक्षय होतो, आणि दुसरं असं की टेम्परेचर रेंज तर आहेच पण पावसाचे शिंतोडे पडले तरही होतो। दुसरं गोठण प्रक्रिया, गोठण प्रक्रिया म्हणजे आपल्याला क्लिअर कट लक्षात येते,
हा कुठला असेल? कोल्ड क्लायमेट मधला असेल. कुठला असेल? कोल्ड क्लायमेट. हा जसा हॉट क्लायमेट, पण हॉट सोबत ड्राय. कुठला? ड्राय हॉट क्लायमेट. इथे कोल्ड क्लायमेट. कसा आहे? कोल्ड क्लायमेट मध्ये बर्फ जमते, बर्फ तयार होते, त्याची प्रक्रिया. वारा, आता वारा तर हा कोल्ड याच्यातही राहील आणि हॉट याच्यातही राहील, त्याचं काही घेणं देणं नाही. पण वारा, तर वारा जो आहे हा सहसा हॉटच्या रिलेटेड राहील, कोल्ड क्लायमेटच्या रिलेटेड नाही राहिला. कॉम्बिनेशन लक्षात घ्या, कॉम्बिनेशन है ना. आणि शेवटचं आहे की एखादा भार आहे, भार एखाद्या खडकावर पडलाय, उपरिस्थ दबाव, भार त्याच्यावर पडला आणि तो भार जर हटला, बाहेर निघून गेला, तर खडक काय झाला? एक्सपोज झाला. कशासाठी? विदरिंगसाठी. तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला काय दिसतंय? कायिक विदारण किंवा अपक्षय. तर आता बघा, डिसइंटिग्रेशन ऑफ रॉक, खडकाचे विघटन होते म्हणजे तुकडे तुकडे होणे है ना. विदरिंग सांगितलेलं आहे, काय आहे, भाष्य पूर्ण झालेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये है ना, तो पाहूनच घ्या रे बाबा. आता इथे जे डिसइंटिग्रेशन ऑफ रॉक होते त्याच्यामध्ये काय होते? पहिलं आहे फ्रॅगमेंट्स आणि दुसरं आहे ब्रेकडाऊन. विखंडन आणि विभाजन दोन गोष्टी आहेत. विखंडन आणि विभाजन, क्रॅक पडते है ना, भेगा पडते, वेगवेगळं झालं आणि बडकन खाली पडते. ब्रेकडाऊन, विभाजन है ना. कसे होते? लक्षात घ्या. मोठे ठोकळे किंवा दगड, विखंडन आणि विभाजनाने मोठे ठोकळे किंवा दगड तयार होते, बिग ब्लॉक्स और बोल्डर्स. गुडगुडीत दगड किंवा गारगोटी, कॉबल्स आणि पेबल्स, किंवा वाळू, गाळ, खनिजे, सँड, सिल्ट और मिनरल्स. हे तिन्ही गोष्टी होऊ शकतात. कशामुळे? खडकाच्या विघटनामुळे. आणि खडकाचं विघटन इथे कुठलं बघतोय आपण? काई. कुठलं बघतो? काई. कशामुळे होते? हे कारण आलं लक्षात? क्लिअर? ठीक आहे. कारण हे महत्वाचं आहे. हे एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झाला की पुढे याचे प्रकार आपल्याला समजणं सोयीचं होईल. क्लिअर? चला आता आपण विदरिंग ऍक्शन जी आहे, अपक्षय क्रिया, ते किती प्रकार आहे? तर पहिला आहे गट विघटन, ब्लॉक डिसइंटिग्रेशन. दुसरा आहे कणीय विघटन, ग्रॅन्युलर डिसइंटिग्रेशन. तिसरं आहे अपपर्णन, एक्सफोलिएशन. आणि चौथा आहे शीर्णन, शॅटरिंग. शीर्णन, विघटन किंवा शॅटरिंग. क्लिअर? राईट. आता एक एक बघूया. गट विघटन, ब्लॉक. ब्लॉक म्हणजे समजणं आहे, ठोकळे, सोपं सोपं आहे. मोठे मोठे दगड, बोल्डर्स, म्हणजे इथे खडकाला भेगा पडून मोठे ठोकळे जेव्हा खाली पडतात, आजूबाजूला खाली पडतात म्हणजे खूप खाली नाही, आजूबाजूला पडतात. कारण की आपल्याला माहित आहे विदरिंग कसं आहे? इन सिटू ऍक्शन. काय आहे? इन सिटू ऍक्शन. जिथे खडक असतो त्याच परिस्थितीमध्ये घडणारी जी प्रक्रिया आहे त्याला आपण म्हणतो विदरिंग, विदारण. क्लिअर? ओके. बघा, बिग ब्लॉक्स फॉल आफ्टर डेव्हलपिंग क्रॅक्स इन द रॉक. हे बघा, इथे क्रॅक्स वगैरे पडले आहेत, वर खाली उभ्या, आणि हे दगड पडले आहेत. अशा प्रकारचं चित्र तुम्हाला दिसलं तर याला काय म्हणणार? ब्लॉक डिसइंटिग्रेशन, गट विघटन. क्लिअर? राईट. दुसरा आहे कणीय विघटन होऊन बारीक कणा अलग अलग पडतात. भुगा, बारीक एकदम वाळू सारखं, माती वगैरे जे पडते खडकापासून, त्याला काय म्हणतो? कणीय, ग्रॅन्युल्स, स्मॉल पार्टिकल्स फॉल्स आफ्टर डिसइंटिग्रेशन ऑफ रॉक. आणि मोठा खडक आजूबाजूला भुगा पडत 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 राहतो आणि हळूहळू त्याचा आकार कमी 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 होतो. हे बघा, हा असा गृहीत धरा, असा उंच खडक होता असा, आणि सध्याचा हा खडक आहे, इथला जो पार्ट आहे बघा, माती, भुगा, हा इथे पडलेला आहे, ग्रॅन्युल्स पडलेले आहेत. क्लिअर? ओके. अशी आकृती दिसत असेल तर त्याला काय म्हणा? ग्रॅन्युलर डिसइंटिग्रेशन. त्यानंतर अपपर्णन. अपपर्णन, पर्ण म्हणजे पापुद्रा, पान, अप म्हणजे पडणे, बरोबर आहे. तर खडकाच्या पृष्ठभागापासून कांद्याच्या टरफलाप्रमाणे खडकाचे पापुद्रे विलग होत असतील तर त्याला आपण काय म्हणणार? अपपर्णन, एक्सफोलिएशन. है ना. सेपरेटिंग शेल्स फ्रॉम द रॉक्स लाईक अ ओनियन
पील. बघा असा खडक आहे, खडकाचे पापुद्रे दिसत आहेत तुम्हाला. आणि हा बघा हा भाग जो आहे, ह्या भागातून ते पापुद्रे खाली पडलेले आहेत. अशी आकृती दिसेल तर त्याला आपण काय म्हणणार, एक्सफोलिएशन अपपरण. शेवटचा आहे शीर्णन विघटन, शॅटर. शॅटर म्हणजे एकदम तुकडे तुकडे होणे. खडकाचे अनियमित व त्रिकोणी आकाराचे तुकडे जेव्हा पडतात, अनियमित किंवा ठोकळे नाही, मोठे ठोकळे नाही, असे चिपा विपा छोटे मोठे असे दगड जेव्हा निघतात है ना, फॉलिंग इरेग्युलर अँड ट्रँग्युलर ब्लॉक्स फ्रॉम द रॉक इज कॉल्ड एज अ शॅटरिंग, शीर्णन. हे बघा असा रॉक आहे, त्याचे हे आजूबाजूला पडले आहेत है ना, अशी जर आकृती असेल त्याला शीर्णन विघटन म्हणूया. क्लिअर. अपक्षय क्रिया, विदरिंग म्हणजे ज्याच्यामध्ये फिजिकल विदरिंगची किती प्रकारे क्रिया होते आता लक्षात येईल. हाऊ मेनी फॉर्म्स ऑफ द ऍक्शन्स, 4 फॉर्म्स ऑफ ऍक्शन्स. ब्लॉक डिसइंटिग्रेशन, ग्रॅन्युलर डिसइंटिग्रेशन, एक्सफोलिएशन, शॅटरिंग. क्लिअर. ओके. चला आता एक एक पाहूया आपण, एक एक पाहूया त्याच्या डेप्थ मध्ये. डेप्थ घेणं आवश्यक आहे. तर गट विघटन, ब्लॉक डिसइंटिग्रेशन जर म्हटलं तर पहिलं कारण, फर्स्ट रिझन, तापमान भिन्नता. एकदम लक्षपूर्वक द्या आणि एकदम फोकस करा, खूप महत्वाचं आहे. एकदम थिन मार्जिन्स आहेत आणि मग बाउन्स होते है ना. तापमान भिन्नता, टेम्परेचर व्हेरिएशन, म्हणजे जिथे दैनिक तापमान कक्षा फारच अधिक असते, द डायurnal रेंज ऑफ टेम्परेचर इज मच मोर हाय. कुठे दिसेल, उष्ण वाळवंट. कुठे दिसेल, उष्ण वाळवंट. तुम्ही म्हणा थंड वाळवंटात आहे, तर थंड वाळवंटातलं जे आहे त्याच्यामध्ये टेम्परेचर आहे, तापमान असं पॉझिटिव्ह साईडला वाढत नाही. इथे आपण पकडूया 45 डिग्री सेंटीग्रेड ते इकडे 5 डिग्री सेंटीग्रेड. दिवसाचं तापमान 45, रात्रीचं तापमान 5 किंवा 1 किंवा मायनस मध्ये जाईल, अशी परिस्थिती. कोल्ड डेझर्ट मध्ये काय होते, कोल्ड डेझर्ट मध्ये -5 डिग्री राहील आणि -45 डिग्री असं काहीतरी राहील है ना. तर याच्यामुळे तो वेगळा इश्यू. हा आपण पुढे पाहूया. आपण पहिल्यांदा काय बघतो, तापमान भिन्नता कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये, हॉट डेझर्ट, जिथे दिवसा अत्यंत जास्त उष्णता, खडक असा तापून जाते, हात लावला का हात भाजन, पोळ्या शेकायला घेतल्या तर पोळ्या शेकून होतील असं, आणि रात्री हात ठेवला का थंड थंड बर्फ असं जे होईल. उच्च दैनिक तापमान कक्षा, हाय डायurnal टेम्परेचर रेंज. दिवसा असं मस्तपैकी है ना, आणि रात्र असं मस्तपैकी असं जे राहील, त्याच्यामुळे काय होते, आकुंचन प्रसरण है ना. दुपारी काय होईल, प्रसरण. दुपारी काय होईल, प्रसरण, एक्सपान्शन है ना, एक्सपान्शन होईल. आणि रात्री काय होईल, आकुंचन, आकुंचन. बरोबर आहे, म्हणजे श्रिंक होईल, श्रिंक होईल. बरोबर आहे. तर एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन, श्रिंक होणे असं जेव्हा दिसेल तेव्हा आपण काय म्हणतो, तापमान भिन्नतेमुळे झालेलं ब्लॉक डिसइंटिग्रेशन. खडक असा 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 होत राहील आणि तुकडा पडला, मोठा बोल्डर पडला, कारण की इथे काय येतील, क्रॅक्स येतील है ना, भेगा आपल्याला पडताना दिसतील. क्लिअर. क्लिअर. राईट. इथे बघा गोठण प्रक्रिया, फ्रॉस्ट म्हणजे कुठला आहे, कोल्ड क्लायमेट. त्याला आपण कोल्ड डेझर्ट पण म्हणूया. कोल्ड डेझर्ट जबरदस्त थंडी असेल है ना. इथे दिवसाचं तापमान येईल 4 डिग्री वगैरे. दिवसाचं तापमान इथे जर पकडलं आपण तर दिवसाचं तापमान येईल 4 डिग्री सेंटीग्रेड वगैरे, आणि रात्रीचं तापमान आपल्याला -40 डिग्री सेंटीग्रेड वगैरे दिसेल, अशी परिस्थिती आपल्याला दिसून येईल. मग दिवसा तापमान जे आहे, रात्री जर तापमान वाढलं तर जे काही आहे फ्रॉस्ट वगैरे, इथे बर्फ जमा होईल. इथे काय होईल, भेगांमध्ये बर्फ जमा होईल, आणि बर्फ जमा झाला की रात्री म्हणजे दिवसा ते वितळून जाईल. म्हणजे दिवसा जो आहे
काय होईल तिथे? थॉ म्हणजे वितळेल, वितळेल. आणि रात्री काय होईल? त्याचा बर्फ तयार होईल. बर्फ तयार झाला तर काय? सिंपल आहे. पाण्याचं आकारमान आणि बर्फाचं तेवढ्याच पाण्याचं, म्हणजे 1 लिटर जर पाणी घेतलं तर त्याचं आकारमान आणि 1 लिटर पाण्याचा बर्फ जेव्हा होईल त्याचा आकारमान याच्यामध्ये किती टक्क्याचा फरक असतो? व्हॉल्यूम मध्ये 10%. किती टक्क्याचा फरक असतो? 10% व्हॉल्यूम मध्ये फरक असतो. पाण्याचं 1 लिटरचा आकारमान जेवढं असेल ते जर बर्फात रूपांतर झालं तर त्याचं आकारमान 10%नी वाढेल. मग 10%नी इथं वाढलं तर हा काय करेल? याच्यावर काय करेल? दबाव टाकेल, प्रेशर. प्रेशर टाकलं की भेग मोठी होईल. भेग मोठी झाली की पुन्हा दुपारी काहीतरी पाणी पडेल, जागा आहे इथे, अजून मोठा बर्फ, अजून जास्त प्रेशर, असं करत 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 2 वेगवेगळे मोठे ओंडके जे आहेत ब्लॉक ते वेगवेगळे. म्हणून आपल्याला काय दिसते? गट ब्लॉक डिसइंटिग्रेशन मध्ये 2 प्रकार आहे. तापमान भिन्नता खैर दोन्ही याच्या टेम्परेचर व्हेरिएशनच आहे, पण इकडे तापमान भिन्नता कुठल्या? उष्ण वाळवंटाच्यामुळे आहे ना. तापमान भिन्नतेमुळे आपल्याला काय होतं? कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन, आकुंचन प्रसरणाची प्रक्रिया होते. टेन्शन आणि स्ट्रेस त्याच्यावर येतो. तसंच गोठण प्रक्रिया फ्रॉस्ट ऍक्शन मध्ये काय होते की टेम्परेचर जे आहे टेम्परेट अँड कोल्ड क्लायमेट मध्ये फ्रीज थॉ प्रोसेस, गोठणे आणि वितळणे, फ्रीज थॉ प्रोसेस होते आणि त्याच्यामुळे ब्लॉक डिसइंटिग्रेशन होतो. 2 कारणं लक्षात आली? टेम्परेचर व्हेरिएशन आणि फ्रीज थॉ प्रोसेस. त्याच्यामुळे काय होते? ब्लॉक डिसइंटिग्रेशन. क्लिअर? आता आपण दुसरं ब्लॉक डिसइंटिग्रेशनचं कारण घेऊ है ना, ते त्या कॉन्टेक्स्ट मध्ये की एक्झॅक्टली ब्लॉक डिसइंटिग्रेशन होते तर सर्वच खडकांवर होते का? म्हणजे वाळवंटातले सर्व खडकांमध्ये ब्लॉक डिसइंटिग्रेशन होते का? तर आपण समजून घेऊया. उष्ण वाळवंटामध्ये जर बघितलं आपण ब्लॉक डिसइंटिग्रेशन तर सेडिमेंटरी रॉकवर त्याचा कमी परिणाम होतो. सेडिमेंटरी रॉकवर त्याचा कमी परिणाम होतो, परंतु ग्रॅनाइट जे क्रिस्टलाइन रॉक आहेत त्याच्यावर अधिक परिणाम होतो. का? त्याचं कारण की जे ग्रॅनाइट रॉक आहेत, क्रिस्टलाइन रॉक आहेत, त्याच्यामध्ये ते कोळसर असतात, भुरडे असतात आणि सोबत क्ले आणि ऑर्गॅनिक मॅटरची डिफिशियन्सी असते. त्याच्यामुळे हे जलद गतीने गरम होतात आणि जलद गतीने थंड होतात. त्यामुळे भरकन गरम आणि भरकन थंड यांची गती जास्त असते. इथे ऑर्गॅनिक मॅटर क्ले वगैरे असल्यामुळे हे हळूहळू गरम होतात आणि हळूहळू थंड होतात. म्हणून उष्ण वाळवंटामध्ये जर सेडिमेंट रॉक असेल तर त्याच्यावर कमी परिणाम होतो ब्लॉक डिसइंटिग्रेशनचा आणि ग्रॅनाइट रॉक क्रिस्टलाइन रॉकवर अधिकाधिक परिणाम होतो. आणि ग्रॅनाइट रॉकवर एवढा परिणाम होतो की मोठे मोठे बोल्डर्स जे आहेत तसे वेगळे होतात. असे मोठा दगड असा फाटून जातो मधातून, त्याला काय म्हणतो आपण? बोल्डर क्लिविंग. त्याला काय म्हणतो आपण? बोल्डर क्लिविंग. सो बोल्डर क्लिविंग, दगड फुटणे, हा ब्लॉक डिसइंटिग्रेशनचा प्रकार आहे. तो ग्रॅनाइट प्रकारचे रॉक जे आहेत म्हणजे क्रिस्टलाइन रॉक जे आहेत त्याच्यावर अधिकाधिक प्रमाणात परिणाम करून घेतात. क्लिअर? क्लिअर? ठीक आहे. आता थंड प्रदेशात जर बघितलं तर आपल्याला असं दिसतंय ग्रॅनाइट जे आहेत म्हणजे क्रिस्टलाइन रॉक याच्यावर अधिक परिणाम होत नाही. का? कारण की ते फार जबरदस्त याच्याने कन्सॉलिडेट असतात, घट्ट असतात आणि कन्सॉलिडेशन जास्त असल्यामुळे त्यांच्यामध्ये पाणी सहसा झिरपत नाही. पाणी जर झिरपलं नाही तर ते बर्फात रूपांतर तिथे होणार नाही आणि त्यामुळे त्याच्यावर टेन्शन आणि स्ट्रेस येणार नाही. परंतु जर वेल जॉईंट रॉक असतील ज्याच्यामध्ये अशा जॉईंट्स असतील, त्या जॉईंट मध्ये हे बघा, ह्या जॉईंट मध्ये पाणी शिरू शकतं आणि मग त्याचा बर्फ होऊन टेन्शन आणि स्ट्रेस वाढू शकतं. म्हणून थंड प्रदेशात वेल जॉईंट रॉक्स जे असतील त्याच्यावर अधिक परिणाम होतो, पण ग्रॅनाइट सारख्या रॉकवर अधिक परिणाम होत नाही. दिसतंय? हा दोघांचे सारखं सारखंच आहे, क्लिव्हेजिंग होताना दिसते, परंतु
इथे वेल जॉईंट रॉक्स आणि इथे ग्रॅनाइट किंवा क्रिस्टलाइन रॉकवर अधिकाधिक परिणाम होताना दिसतो. क्लिअर? ओके. त्याच्यानंतर आपण पाहूया ग्रॅन्युलर. ब्लॉक डिसइंटिग्रेशन पाहिलं, खडक पाहिला त्यातला. आता ग्रॅन्युलर डिसइंटिग्रेशन. पुन्हा उष्ण वाळवंट आणि थंड प्रदेश. पुन्हा उष्ण वाळवंट, थंड प्रदेश. उष्ण वाळवंटामध्ये कोर्स ग्रेन अँड डिफरंट कलर रॉक्स जर असतील, बघा लक्षात घ्या, उष्ण वाळवंटामध्ये कोर्स ग्रेन म्हणजे ग्रॅनाइट सारखे कोर्स ग्रेन आणि डिफरंट कलर रॉक, कलर वेगवेगळे असेल. म्हणजे बघा हा रॉक आहे, दिसतोय तुम्हाला, वेगवेगळे कलर्स आहे. आता प्रत्येक जे कलर आहेत, जितके जास्त डार्क कलर असतील तितकं जास्त इन्सुलेशन शोषून घेतील, अधिकाधिक गरम होतील, है ना? बरोबर आहे. आणि जितके भुरळे असतील, पांढरे असतील, ते कमीत कमी इन्सुलेशन, कमीत कमी तापमान शोषून घेतील आणि त्यामुळे कंपॅरेटिव्हली ते अधिक गरम होणार नाही. मग आपल्याला दिसतंय की बाजूलाच भुरळ आहे त्याला लागूनच तो कमी तापमान झालाय त्याचं, आणि जो डार्क आहे त्याचं तापमान वाढलं. आजूबाजूला कमी अधिक तापमान झालं, त्याच्यामुळे काय होते, इन्सुलेशन व्हेरिएशन, विभिन्न आतपण निर्माण होतो आणि मग त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन व्हेरिएशन सुरू होऊन जाते. कुठे? कणांमध्ये. कुठे? कणांमध्ये. आणि मग ते कण विलग व्हायला लागतात आणि जे विलग झालेले कण आहेत, स्मॉल ग्रॅन्युल, ते डिसइंटिग्रेट काय होतात, विघटित होऊन जातात आणि आजूबाजूला पडत राहतात. क्लिअर? म्हणजे उष्ण वाळवंटामध्ये विभिन्न रंगाच्या जर खडक असेल किंवा एका खडकावर विभिन्न रंग असतील तर वेगवेगळे रंग वेगवेगळ्या प्रकारे तापमान शोषून घेतात. ते डिफरन्शियल टेम्परेचर होतं आणि त्याच्यामुळे त्यातले कण हळूहळू पडायला लागतात. त्याला म्हणतो आपण ग्रॅन्युलर डिसइंटिग्रेशन. क्लिअर? ओके. थंड प्रदेशात काय होतं, तर थंड प्रदेशामध्ये जे सेडिमेंटरी रॉक्स आहेत, थंड प्रदेशामध्ये जे सेडिमेंटरी रॉक्स आहेत, है ना, सेडिमेंटरी रॉक्स काय, पोरस असतात. स्तरित खडक पोरस असतात, है ना, सच्छिद्र असतात. आणि सच्छिद्र असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी जातं. पाणी जाऊन फ्रीज थॉ प्रोसेस ही पुन्हा होते. ताण पडतो, स्ट्रेस अँड टेन्शन येतं आणि हळूहळू हे बघा बाजूला कण पडलेले आहेत. दिसतंय, बाजूला कण हळूहळू पळत गेलेले आहेत. म्हणजे थंड प्रदेशामध्ये फ्रीज थॉ प्रोसेस जी आहे, गोठण जी प्रक्रिया आहे, फ्रॉस्ट ऍक्शन, ही प्रक्रिया दोन प्रकारे परिणाम टाकते. एकीकडे ब्लॉक डिसइंटिग्रेशन आणि दुसरीकडे काय करते, ग्रॅन्युलर डिसइंटिग्रेशन. लक्षात घ्या, इथे थंड प्रदेशामध्ये वेल जॉईंट रॉक असतील तर ब्लॉक डिसइंटिग्रेशन, आणि थंड प्रदेशामध्ये जर सेडिमेंटरी रॉक असतील, स्तरित खडक असतील तर ग्रॅन्युलर डिसइंटिग्रेशन. लक्षात आलंय का? एकदम डिटेलमध्ये, एकदम बारकाईने समजून घ्यायचं. हा थीन फरक समजला की असे कॉन्सेप्च्युअल प्रश्न बस आपलेच, है ना? हा, त्याच्यानंतर आपण बघूया एक्सफोलिएशन. काय बघूया? एक्सफोलिएशन, अपपर्णन. त्याला ओनियन विदरिंग सुद्धा म्हणतो आपण. काय म्हणतो त्याला? ओनियन विदरिंग. हे जे आहे याच्यामुळे काय होते, फ्लॅकिंग. काय होते? फ्लॅकिंग. अपशल्क म्हणजे शल्क म्हणजे कवच जे आहे, म्हणजे पापुद्रा, तो विलग होणे, अपशल्क. ओके. कशामुळे होते? तर दोन कारण आहेत. कशामुळे होते? दोन कारण आहेत. एक कारण जे आहे ते आहे हाय डायurnal टेम्परेचर रेंज. हाय डायurnal टेम्परेचर रेंज. त्यामुळे सिंपल आहे, तुम्हाला माहित आहे आता, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन, प्रसरण आणि आकुंचन. त्यामुळे बाहेरील आणि आतरील आवरणातील उष्णता ह्या वेगवेगळ्या होतात. काय आहे? हा खडक आहे आणि हा खडक असा आवरणाने आच्छादित आहे. काय आहे? आवरणांचा बनलेला आहे. त्याच्यामुळे आता सूर्य जो आहे, सूर्याचं तापमान याच्यावर पडलं, पहिलं बाहेरचं आवरण, बाहेरचं आवरणावर पडलं तर इथे सपोज टू बी 40 डिग्री, परंतु आतमधलं आवरण जे आहे याच्यामध्ये 30 डिग्री असेल किंवा 20 डिग्री असेल. ह्या दोघांमध्ये 10-20 डिग्रीचा टेम्परेचर डिफरन्स आलाय. टेम्परेचर डिफरन्स आल्यामुळे इथे गॅप पडते. इथे काय पडते? गॅप पडते. इथे काय पडते? गॅप.
गॅप पडली की हा असा लूज होऊन जाते, असा वरचा जो भाग आहे तो लूज होऊन जाते आतमधल्या खडकामुळे. हा लूज झाला की काय, वारा, हवा येते, हवा त्याला उडवून लावते आणि हा पडते खाली. हा काय पडते खाली. म्हणजेच काय, इथे आकुंचन प्रसरण पावते, वरचं आवरण विलग होऊन जाते, वरचं आवरण विलग होऊन जाते. आवरण विलग झालं, हवा ढकलून 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 त्याला पाडून देते आणि मग त्याला आपण काय म्हणतो, पिलिंग ऑफ द आउटर शेल, बाहेरील आवरण विलग होणे. क्लिअर? ठीक आहे. बघा कुठे कुठे होते. हॉट एरिड, उष्ण, शुष्क. शुष्क लक्षात घ्या, म्हणून मी शब्द काय वापरला, वारा. म्हणून काय वापरलं, वारा. अपपर्णामध्ये लक्षात घ्या, वारा आणि टेम्परेचर डिफरन्स. दुसरं आहे अर्ध शुष्क, सेमी एरिड, आणि मान्सून क्षेत्रामध्ये उन्हाळ्याच्या वेळात. गेटिंग द पॉइंट? लक्षात आलं का? हे आपल्याला कारण दिसून येतात. आता हे कुठे होतं बरं, अपपर्णाने लक्षात घ्या, कुठे होतं, क्रिस्टलाइन रॉक. कुठले? क्रिस्टलाइन, स्फटिकमय खडक, पण कसे असलेले, पापुद्रे असलेले. ठीक आहे. आता उपरिस्थ भार जो आहे, म्हणजे त्याच्यावर जो दबाव आहे खडकावरचा तो वेगळा झाला तर काय झालं, त्याच्यावरचा दबाव, प्रेशर, ते बाजूला झालं. वरचं जसं प्रेशर बाजूला झालं, आपोआप त्याचं काय होईल, डेन्युडेशन होईल, है ना. आणि त्याच्यामुळे भेगा आणि सांधे विकसित होतील, क्रॅक्स अँड जॉईंट्स. अशा खडकावरच्या आपोआप असे क्रॅक्स आणि जॉईंट्स वेगवेगळे होतील आणि हे आपोआप खाली खाली, है ना, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीमुळे सुद्धा, इथे ग्रॅव्हिटीमुळे पण पडेल आणि वारा आला तरी तो पडून जाईल. अशा प्रकारे आपल्याला काय दिसतं, अपपर्णन. कुठे, कोणत्या खडकात, क्रिस्टलाइन रॉक. कुठल्या खडकात, क्रिस्टलाइन रॉक. दोन कारण, टेम्परेचर डिफरन्स अँड द अनलोडिंग ऑफ द सुपर इन्कम्बंट लोड. क्लिअर? ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहू शॅटरिंग, शिरणन. शिरणन कुठे दिसतं, तर हॉट डेझर्ट, उष्ण वाळवंटामध्ये आपल्याला शिरणन दिसून येतं. काय होतं, अचानक लाईट शॉवर्स. म्हणजे आपल्याला काय दिसतंय, टेम्परेचर डिफरन्स आहे, म्हणजे हाय डायूर्नल रेंज आहे, हाय डायूर्नल रेंज आहे, दैनिक तापमान कक्षा खूप मोठी आहे आणि अचानक मस्त तापल्या याच्यामध्ये धरलाना पाऊस पडला. आता हा खडक असा 40-50 डिग्रीचा तापला आहे आणि याच्यावर पाऊस पडला तर कसं होते, छन्न. कसं होते, तव्यावर पाऊस पडला का, है ना, पाणी असं मारला का, छन्न छन्न होते. म्हणजे काय होते, इथलं तापमान, हा जो पॉइंट आहे, इथलं तापमान सडन फॉल होते. काय होते, सडन फॉल. आणि बाजूचं तापमान इथे तर 40 डिग्री आहे, बरोबर. इथलं तापमान फॉल आणि हे म्हणजे हे टेम्परेचर एकदमच डिफरन्स झाला. इतका डिफरन्स होऊन जाते की इथे भेगच पडते, खाडखाड भेग पडते, इथं पडली भेग पडली, इथं पडली भेग. आणि असा बघा कसे क्रॅक, जिथं पडला पाव तिथं छन्न तुकडा. आणि म्हणून बाहेरील वातावरण शॅटर्ड होऊन जाते. काय होते, ही शॅटर्ड होऊन जाते, लहान लहान भेगा निर्माण होतात. भेगा निर्माण झाले की पापुद्रे पडणं, ब्लॉक्स पडणं, छोटे मोठे आडवे तिडवे, असे अनियमित तुकडे, इरेग्युलर. कारण पाऊस असा पडन का, मी इथंच पडतो बरोबर, मग तू इथं पड रे बाबा, असा पडन का नाही, जिथं पडला तिथं छन्न. आलं की नाही लक्षात. म्हणून अनियमित तुकडे तयार होतात आणि कणीय विघटन सुद्धा बाजूबाजूला होताना आपल्याला दिसते. म्हणजे इथे ब्लॉक्स पण दिसतात आणि ग्रॅन्युल्स पण आपल्याला दिसतात. कशामध्ये, शॅटरिंग मध्ये. कशामध्ये, शॅटरिंग मध्ये. कशामुळे होतं, टेम्परेचर डिफरन्स अँड रेन शॉवर्स. टेम्परेचर डिफरन्स अँड रेन शॉवर्स. क्लिअर? ओके. आता आपण बघूया कोल्ड याच्यामध्ये. आपण आतापर्यंत काय बघितलं, कोल्ड याच्यामध्ये दोन प्रकार पाहिले. एक बघितला ब्लॉक डिसइंटिग्रेशन, दुसरा बघितला का ग्रॅन्युलर बघितला. आता ह्या दोन सोबतच जो पेरीग्लाशियल एरिया असतो, म्हणजे जिथे जमीन, खालची जमीन
सातत्याने बर्फमय असते असा जो एरिया आहे त्याला पेरीग्लॅशियल. ग्लॅशियर म्हणजे जो हिम नदी आहे त्याच्या आजूबाजूला गोठलेला परिसर त्याला आपण म्हणतो पेरीग्लॅशियल एरिया. या पेरीग्लॅशियल एरियामध्ये जी डायurnal फ्रीज थॉ ऍक्शन होते, ह्या फ्रीज थॉ ऍक्शन मुळे आपण पाहिलं ब्लॉक डिसइंटिग्रेशन, ग्रॅन्युलर डिसइंटिग्रेशन वेगवेगळ्या प्रकारच्या खडकांमध्ये. तर तसंच पेरीग्लॅशियल एरियात मधल्या खडकांमध्ये हा फ्रीज थॉ प्रोसेसमुळे कोणतं तयार होतं, हिमानी भंजन बहुभुज फ्रॉस्ट ड्रायव्हन पॉलिगॉन्स असं स्ट्रक्चर तयार होते. बघा दिसतंय तुम्हाला, हे बघा दिसतंय असं पॉलिगॉन्स असे तयार होतात. त्याला आपण हिमानी अपक्षय किंवा हिमानी भंजन, फ्रॉस्ट शॅटरिंग किंवा फ्रॉस्ट विदरिंग असं म्हणतो. म्हणजे कोल्ड एरियामध्ये आपल्याला तिसरा पार्ट दिसतो तो कोणता आहे, कॉन्जेलिफ्रॅक्शन. कॉन्जेलिफ्रॅक्शन म्हणजे हिमानी विदरण, कॉन्जेलिफ्रॅक्शन त्याला आपण फ्रॉस्ट विदरिंग, हिमानी अपक्षय किंवा फ्रॉस्ट शॅटरिंग, हिमानी भंजन सुद्धा म्हणतो. क्लिअर? ब्लॉक डिसइंटिग्रेशन कुठे, ग्रॅन्युलर कुठे, आलं लक्षात, कॉन्जेलिफ्रॅक्शन कुठे. क्लिअर? बरोबर, काही अडचण नाही है ना. तुम्ही बोर व्हिडिओ पाहता तर तुम्ही हुशार, त्याला काही है ना, नो ऑप्शन्स, नथिंग. मी काहीच म्हणत नाही, फक्त मी तुम्हाला काय देतो, ऑल द बेस्ट.